नमस्कार मित्रांनो, सावलीची जणू सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. सावलीने प्रसादासाठी खिचडी तयार केली असते आणि जेव्हा किचनमध्ये मीरा येते तेव्हा तिला खिचडी बघते आणि ती चोरून खाते आणि तिला खिचडीचा वास खूप आवडलेला असतो. ती बोलत असते, वाव किती सुंदर खिचडी आहे ना, आई पण अशीच करते खिचडी असं बोलते आणि ती खिचडी हळूहळू एक चमचा घेऊन चोरून खिचडी खात असते. तिला ती खिचडी खूप आवडत असते, पण तिने ती खिचडी खायला नाही होती कारण की तो एक प्रसाद असतो. पण तरीही तिने ती खिचडी खाल्ली असते. किचनमध्ये कोण येत तर नाही ना याचा साथ घेत घेत ती खिचडी खात असते आणि असं वाटतं तिच्या चेहऱ्यावरती बघून की ती खिचडी अप्रतिम झाली असेल. तेवढ्यातच किचनमध्ये सावली येते आणि सावली आल्यानंतर ती तिथून हळूच निघून जाते, जणू काय हिने काही केलंच नसेल असं करून तिथून निघून जाते. सावली किचनमध्ये खिचडी पाहते आणि आता बोलते, ठीक आहे आता वाफ आली ना खिचडीला, आता आपण घेऊन जाऊ असा विचार करते ती आणि ती खिचडी घेऊन जाते. पण ती खिचडी घेऊन एकटीच गेलेली असते. रिक्षातून जेव्हा ती खिचडीचं पातेलं घेऊन उतरते तेव्हा ते तिला पातेलं आवडत नसतं कारण की पातेलं जड असतं. तरी ती हळूहळू सांभाळत खिचडी घेऊन रिक्षातून उतरलेली असते. जेव्हा ती किचनमधून खिचडीचं पातेलं घेऊन जात असते ना तेव्हा तिने विचार केलेला असतो की आज ना माझ्या मनासारखं होईल, फक्त मला लवकर जाऊन पोहोचायचं आहे. असं करून ती रिक्षातून उतरते आणि हळूहळू खिचडीचं पातेलं घेऊन चालत असते. पण ते तिला खूप जड लागत असतं, त्यामुळे ते बॅलन्स न होत असल्यामुळे ती हळू घेऊन चालत असते. पण असं वाटत असतं की ते पातेलं खाली पडते का काय माहिती. रिक्षावाल्याला तिने थांबवून पैसे दिलेले असतात आणि खिचडीचं पातेलं घेऊन ती खाली हळूहळू उतरत असते. तेवढ्यातच समोरून एक मुलगा येतो आणि तो मुलगा सावलीच्या मदतीला येतो कारण की जेव्हा पातेलं तिच्या हातातून निसटणार असतं तेवढ्यातच ती बोलते, विठ्ठला अशी म्हणते. त्याच क्षणी एक मुलगा येतो आणि तिचं ते पातेलं धरू लागतो. तिला ते खूप आश्चर्य वाटतं, हा कोण आहे मुलगा, याने कशी काय मला पातेलं धरायला मदत केली. तर ते बोलतो, अरे छान रे बाळा, खरंच विठ्ठलानेच तुला पाठवलं आहे. तर तो बोलतो, हो कसं आहे, तू सावलीची जणू सावली आहेस ना, याचा अर्थ तुला मदतीला यायलाच लागेल ना विठ्ठलाला, असा तो बोलतो. हे ऐकल्यानंतर सावलीला मात्र आश्चर्य वाटतं. तो असा का बोलत आहे, त्याच्या बोलण्याचा अर्थ तर काय आहे हे मात्र तिला समजत नाही. पण ती एकटक त्याकडे पाहत असते. तो बोलत असतो, ती बोलते, मला असं वाटतं तुला पाहिल्यानंतर की मी तुला खूप दिवसापासून बोलते बघते. तर तो बोलतो, तसं नाही, तू माझ्याशी नाही तर तू स्वतःशीच बोलत असतेस, त्यामुळे तुला असं वाटतं की मी बोलतो म्हणून. तर ती बोलते, तर तो मुलगा बोलतो, ताई असं माझ्याकडे पाहू नकोस बरं का, मी ना डोळ्यामध्ये सामावून येत नाही बरं का. असं बोलल्यानंतर तिला हे समजतच नाही याच्या बोलण्याचा नक्की अर्थ काय आहे. पण तिला त्याचं बोलणं खूप आवडतं आणि तो ना तिच्याकडे पाहतच राहिलेला असतो. तेव्हा सावली बोलते, बाळा खरंच तू माझ्या मदतीला धावून आलास त्याबद्दल मी तुझे आभारी आहे असं बोलतो. तर तो मुलगा बोलतो, हो ताई काळजी करू नकोस, चला आपण दोघे मिळून ना जाऊ आणि प्रसाद लोकांना देऊ असं तो बोलत असतो. आणि इकडे खरं तर मज्जा झाली असते कारण की हिने प्रसाद हा चोरून खाल्ला असतो ना, त्यामुळे हिला त्रास व्हायला लागलेला असतो. मळमळत असतं, उलटी होत असते, गरगरत असतं. मात्र तिला हे समजत नसतं मीराला हे आपल्याला काय होते आणि कशामुळे होते. मात्र ती बेचैन नक्कीच असते. त्यानंतर तिला हळूहळू वॉमिटिंग चालू होतं आणि उलटी आल्यागत होत असतं, ढेकर आल्यासारखे होत असतात. मग ती काय करते, वॉशरूममध्ये सारखी जात असते आणि तिचा तो उलटीचा आवाज आहे तो ना खालीपर्यंत जात असतो. मात्र घरामध्ये कोणीच नसतं कारण की सावली तर गेलेली असते ना आणि इकडे ती एकटीच रूममध्ये असते. जेव्हा सावली ना आश्रमामध्ये येते तिच्यासोबत तो मुलगाही आलेला असतो. तर तिथला एक व्यक्ती बोलतो, चला ताई मी धरू लागतो तुम्हाला पातेल. ती बोलते, नको नको दादा, तुम्ही ना सगळे आत्यांना बोलवा, मी नेऊन ठेवते प्रसाद देवापाशी असे बोलते. तेव्हा तिच्यासोबतीला तो मुलगा असतो. ते दोघेजणे मिळून ते देवाच्या पायापाशी तो प्रसाद नेऊन ठेवतात आणि त्या लोकांना सांगतात की तुम्ही सगळे मिळून आरतीसाठी या, आपण आरतीची तयारी करू अशी ती बोलते. त्यानंतर त्या आश्रमामध्ये विठ्ठलाची मूर्ती अशी असते की त्या मूर्तीकडे पाहतच राहावं. त्याला जी तुळशीची माळा घातलेली असते तिचं ते आहे रूप ते फक्त पाहण्यासारखं असतं आणि त्या रूपामध्ये आपण कोणीही पाहत राहिलो तर अक्षरशः डुबून जाऊ असे ते रूप दाखवलेलं आहे विठ्ठलाचं. त्यानंतर तिथले सगळे महिला पुरुष हे सगळे गोळा होतात आरतीसाठी आणि इकडे सावली आरतीची तयारी करत असते. ते दोघे मिळून देवाचा प्रसाद तिथे नेऊन ठेवतात
आणि ती सावली बोलते, हे ठेव इथं, आता ना आपण आरतीची तयारी करू असे बोलतात. त्यानंतर सगळे मिळून आरती म्हणतात. सावली देवाला नमस्कार करत बोलत असते, हे विठ्ठला, तू खरंच माझ्या सारंगला यश दे आणि माझ्या कुटुंबावरती नजर ठेव, माझ्या कुटुंबाला सुखामध्ये ठेव अशी ती देवाला बोलत असते. आणि त्या मुलाला म्हणत असते, तू मदतीला माझ्या धावून आलास, हे खरंच विठ्ठलाचं म्हणणं असेल ना, विठ्ठलाने पाठवलं असेल. तर तो बोलतो, नाही विठ्ठलाचं नाही, हे माझंच होतं. ते बोलते, म्हणजे? तर तो बोलतो, तसं नाही ग, विठ्ठलानेच मला पाठवलं असेल असं समजतो असे बोलतो. आणि ते दोघे मिळून सगळेच मिळून देवाची आरती करतात. आणि जेव्हा ते प्रसाद घेऊन आलेले असते तेव्हा पाठीमागून कर्ण आश्रमातले सगळे लोक तिच्या पाठीमागून आलेले असतात. देवाची आरती पूर्ण झाल्यानंतर ती बोलते, पुंडलिक वरदा श्रीहरी विठ्ठल तुकाराम असे बोलल्यानंतर सगळेजणे देवाला नमस्कार करतात. आणि देवाची प्रार्थना पूर्ण झालेली असते, आरती पूर्ण झालेली असते. आणि त्यानंतर ती सगळ्यांना आरती देते. सगळे त्या आरती घेतात आणि तो मुलगा मात्र हसत असतो. ती बोलते, चल आता तूच बस प्रसाद खायला अशी बोलते. इकडे घरामध्ये ऐश्वर्याला ना कोणाचा तो उलटीचा आवाज येत असतो. आणि ती बोलते, हे काय, कुणाचा आवाज येतोय? मीराचा आवाज आहे ना, बघायला पाहिजे तिला काय झालं आहे, तिची काय तब्येत बिघडली का काय अशी ती विचार करत असते. आणि तिच्या रूमकडे पाहत असते, नक्कीच तिला काय तर त्रास व्हायला लागला आहे, मला जाऊन पाहिलं पाहिजे अशी ना ऐश्वर्या विचार करत असते. आणि तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते. जेव्हा ती तिच्या रूममध्ये जाते तर पाहते तरी काय, मीरा वॉशरूमच्या दरवाजामध्ये असते आणि उलटी करण्यासाठी गेलेली असते. तिची ही अवस्था पाहून ती मात्र गोंधळात पडलेली असते की हिला काय झालं आता असा विचार करत असते. इकडं मात्र सावली देवाचे आभार मानत असते. देवा, तू माझ्या पाठीशी असल्यामुळे मी हे सगळं करू शकले आहे, मला अशीच तू साथ देत राहा अशी ती देवाला म्हणत असते. त्यानंतर ती त्या मुलाला बोलते, चल आपण ना तुझा आता प्रसाद खाण्यासाठी. तर तो बोलतो, नाही असं कसा मी जाईन, तुझी साथ अर्धवट सोडणार नाही हे मी ताई, तुझी ना साथ पूर्ण करणार असं बोलतो. ती बोलते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तर बोलतो, असं नाही ग, आपण दोघे मिळून सगळ्यांना प्रसाद देऊ असं बोलतो. ती बोलते, ठीक आहे चालेल, चल आपण जाऊ असं बोलून ना ती पुढे बोलते, मी जाते ताटं वाढायला घेते. त्यानंतर तो मुलगा आठवला आहे त्याला की कसं त्या खिचडीमध्ये औषध टाकलेलं ऐश्वर्याने, आणि तो आठवतो. आणि हे त्याला का आठवत असेल सांगा प्रेक्षक, कारण की तो अक्षरशः विठ्ठलाचा अवतार असतो आणि तो त्यामध्ये फक्त आणि फक्त तुळशीची पानं घालतो. आणि तुळशीची पानं घातल्यानंतर तो प्रसाद काही तर वेगळाच बनतो. इकडे सावली मात्र ह्या गोष्टीसाठी काही तिला माहीत नसतं आणि ती पुढे जाऊन सगळ्यांसाठी ताटं करते, सगळ्या लोकांना बोलवते, तिथं बसवते आणि ताटं वाढते. त्यानंतर ते दोघेजणी मिळून त्या लोकांना खिचडी देण्यासाठी जातात. इकडे हा मात्र विठ्ठलच असतो, जणू तो कमरेवरती हात ठेवून अक्षरशः तिच्याकडे पाहत असतो आणि विठ्ठल विठ्ठल बोलत असतो. त्यानंतर ती दोघेजणी मिळून प्रसाद घेऊन जातात आणि त्या लोकांना वाढतात. जेव्हा ती त्या लोकांना वाढत असते तेव्हा तिला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि त्या लोकांनाही खूप आनंद झालेला असतो. तेव्हा ती बोलत असते की ज्या लोकांना कोणी घरचं नाही त्यांच्यासाठी विठ्ठल आहे अशी सावली म्हणत असते आणि सगळ्यांना प्रसाद वाढत असते. ती बोलते, आजचा हा दिवस माझ्या विठ्ठलाचा आहे आणि ह्या विठ्ठलाच्या दिवशी मला तुम्हा सगळ्यांना भेटायला यायचं होतं आणि फक्त विठ्ठलाच नाही तर का मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे बरं का. आणि एक लक्षात ठेवा, मी खिचडी तुमच्यासाठी बनवली आहे, जर काय माझं चुकलं असेल तर नक्कीच गोड मानून घ्या अशी बोलत असते. बाकी लोक सगळे खरंच हसत असतात, त्यांनाही खूप आवडलेलं असतं. त्यानंतर सगळ्या लोकांना ती खिचडी वाढते. लोक देवाचे नामस्मरण करतात आणि त्यानंतर प्रसाद खायला सुरुवात करतात. आज एकादशी असल्यामुळे जेवणासाठी खिचडी असते. ती सगळ्यांना खिचडी वाढत असते. कोणाला काही लागतं किती लागतं हे नंतर वाढत असते. ती बोलत असते, इथून पुढे नक्कीच मी देवाची अशी पूजा करत जाईन. त्यानंतर सगळी लोक हळूहळू खिचडी आणि ते प्रसाद आवडीने खात असतात. ते पाहून सावलीला खरंच छान वाटलेलं असतं आणि ती खूप खुशी झालेली असते आणि विठ्ठला म्हणत असते, ए विठ्ठला, असाच माझ्या पाठीशी राहतो, मला खूप छान वाटतं असं लोकांना हसत बघून. ज्या लोकांना खरेच घरचे नाहीत त्यांच्यासाठी तू पाठीशी उभा आहेस ना अशी बोलत असते. लोक मात्र तिला आशीर्वाद देत ती खिचडी खात असतात आणि त्यांच्याकडे पाहून तिला खूप आनंद होत असतो. त्यानंतर ती तिथे बोलत असते, हे तुम्हा सगळ्यांना आवडली ना खिचडी, छान झाल्या ना खिचडी,
तर तिथले लोक बोलत असतात, हो खरंच छान झाली आहे सावली खिचडी, आजची खिचडी काय तर वेगळीच होती. इकडे ऐश्वर्या मात्र मीराच्या रूममध्ये येते आणि पाहते तर काय, मीराच्या अवस्था अक्षरशः वाईट झालेली असते. आणि तिला रूममध्ये पाहिल्यानंतर जेव्हा ती वॉशरूममधून बाहेर येते तेव्हा बोलते, अगं मीरा काय झाले गं तुला, अशी का करायला लागलीस तू, काय त्रास व्हायला लागले का तुला. तर मीरा बोलते, मला ना गरगरते, मळमळते, वॉमिटिंग होते, मला समजत नाही मला नक्की काय होते. तर ती चेष्टा करत बोलते, अगं मीरा तुझा तर नवरा इथं नाही ना, मग कशामुळे तुला उलट्या होतात, अशी तिची चेष्टा करते. तर इकडे ती बोलते, वहिनी अहो काय हे चालले तुमचं, मला त्रास होतोय, तुमचं काही तर वेगळंच असतं. तर ती बोलते, बरं ठीक आहे, तू सांग मला तू वेगळं काय खाल्लं आहेस का, असं स्पेसिफिक काय खाल्लं आहेस का ज्यामुळे तुला त्रास व्हायला लागले, आठव काहीतरी. तर ती बोलते, काही नाही, फक्त मी ना सावलीनं केलेली खिचडी खाल्ली होती चोरून. मग ती हसत बोलते, हां चोरून खाल्लीस ना म्हणूनच असं होत असेल. तर ती बोलते, का काही पण कसं बोलता तुम्ही. तर ती बोलते, हां बरोबर आहे ना, तू तिची खिचडी चोरून खाल्लीस त्यामुळे तिला शाप दिला असेल. आणि एक सांग मला, तुझं तिचं काहीच पटत नाही, मग कशाला गेली होतीस गं तिनं केलेली खिचडी खायला, मग शिक्षा तर तुला होणारच ना, अशी ऐश्वर्या तिला बोलत असते. मीराला मात्र ह्याला काही समजत नसतं, कारण तिला खूप त्रास होत असतो आणि ती बेचैनी झालेली असते. तिला समजत नाही नक्की मला कशामुळे झालं आहे आणि खरंच सावलीनं केलेल्या खिचडीमुळे मला झालं असेल, असं तिच्या डोक्यात विचार चालू असतो. त्यानंतर परत तिला ती उलटी येते, मग ती परत वॉशरूममध्ये जाते आणि ऐश्वर्या मात्र हसत असते. ऐश्वर्या विचार करते, अरे वा, म्हणजे औषधानं त्याचं रूप दाखवलं, आता ना मला जाऊन बघावं लागेल आता तिथं काय तिची हालत झाली आहे सावलीची, तिथल्या लोकांनाही नक्कीच त्रास व्हायला लागला असेल, आता ना तिला कसे लोक सगळे शाप देतात ते जाऊन मला तिथं जाऊनच बघितलं पाहिजे, असं ती मनातल्या मनात खुश होत असते आणि तिकडे जाण्यासाठी निघते. इकडं मात्र सगळं उलटच झालं असतं प्रेक्षक, कारण इतकी खिचडी सगळ्या लोकांना आवडली असते, सगळी लोक तिला आशीर्वाद देत असतात, खिचडी खूप छान झाली आहे सावली असे बोलत असतात. आणि ते बोलत असती, बोलते सावली मी ना पत्राळे टाकून देते. ते लोक बोलतात, नको नको सावली तू नको टाकू, आम्ही टाकतो ना. ते बोलते, नाही नाही, तुमचा आशीर्वाद हाच खूप माझ्यासाठी मोठा आहे, मी पत्रावळी टाकून दे. तर ते लोक बोलतात, अगं तू एकटी कुठे टाकणार, तुला घरी जायला उशीर होईल ना, आम्ही टाकून देतो. तरी बोलते, नाही मी एकटी कुठं आहे, माझ्यावर हा मुलगा आहे ना. आणि ती पाठीमागं वळून पाहते तर तिथं कोणीच नसतं. ती बोलते, माझ्याबरोबर तो मुलगा होता तो कुठे गेला. तर ती लोक बोलतात, कोणता मुलगा. ती बोलते, नाही का माझ्याबरोबर तो खिचडीच पातेलं घेऊन आला आणि तुम्हाला सगळ्यांना वाढू लागला, प्रसाद देऊ लागला, आरतीला होता. ते बोलते, नाही कोणीच नव्हतं तुझ्याबरोबर, तू तर एकटीच होती. तिला मात्र काहीच समजत नाही आणि ती सगळ्यांचा आभार मारते आणि प्रसन्न होते, कारण तिला आठवतं की माझ्याबरोबर विठ्ठल होता का, तो विठ्ठलाचा अवतार होता का, जेव्हा माझ्या हातातून पातेलं पडणार होतं तेव्हा तो मदतीला आला होता का, त्याने पकडलं होतं का ते, असा ती विचार करते आणि ती आनंदी होते. पण लोकांना मात्र आश्चर्य वाटतं, सावली अशी का म्हणते, ती एकटीच आली होती, मग अशी का बोलते की माझ्यासोबत एक कोणतर मुलगा होता, हे मात्र त्या लोकांना कळत नाही. आणि ते लोक बोलतात, सावली नाही गं, तू एकटीच होतीस, आम्ही कोणत्याच मुलाला पाहिलं नाही, असे ते एकमेकांशी बोलत असतात. हे सगळं ना चोरून ना कोण ऐकत असते, ऐश्वर्या. आणि तीही आश्चर्य वाटतं, हे कसं झालं, या लोकांना तर काहीच झालं नाही, हे तर ठणठणीत आहेत, नक्की काय झाला चमत्कार, हे मात्र तिला समजत नाही. आणि ती ना रागानं पाहत असते, काय करायला गेलं ना हे सगळं उलटच होऊन बसतं, असं ती विचार करत असते. आणि चोरून पाहत असते, ती लोक तर हसत आहेत आणि तिला आशीर्वाद देत आहेत, तिला शाप द्यायच्या ऐवजी आशीर्वाद कसे देतात. आणि इकडे मीराची तर अवस्था मरण्यासारखी झाली आहे आणि ही सगळी लोक कशी चांगली आहेत. तेवढ्यातच तिथं पांडुरंग येतो आणि तो बोलतो, ए ताई हे घे ना खिचडी, हा प्रसाद घे ना. ते बोलते, ए तू कोण आहेस रे, हट दूर हट दूर हट. तो बोलतो, आपल्या कर्माची फळं आपणच चाकून पाहावी, असं तिला बोलतो. आणि तिला ते काही समजत नाही आणि ती तिथून निघून जाते. आणि तो पाठीमागून फक्त हसत असतो, कारण तो एक मुलगा नसून तो ना फक्त आणि फक्त विठ्ठलाचा अवतार असतो. हे मात्र अजूनही सावलीलाच फक्त कळलेलं असतं. इकडे मीराची मात्र बेकार अवस्था झालेली असते, ती हॉलमध्ये बसलेली असते आणि फक्त वॉमिटिंग, गरगरणं, मळमळणं हे तिला चालू असतं. तेवढ्यातच तिथे सावली येते. सावली आल्यानंतर ती बोलते, काय झालं मीरा मॅडम, काय होते का तुम्हाला. ती बोलते, आपणच करायचं आणि असं दाखवायचं जसं काही मला माहीतच नाही. तर ती बोलते, काय बोलताय असं, मी काय केलं आहे तुम्हाला, मी काहीच नाही केलं. तर ती बोलते, तू तुझ्या खिचडीमुळे तर मला हे सगळं झालं आहे. ते माझ्या खिचडीमुळे कसं काय झालं. अहो
तिकडे आश्रममध्ये सगळ्या लोकांनी खाल्ली खिचडी, मग त्यांना त्रास व्हायला पाहिजे होतं ना, तुम्हालाच फक्त कसं झालं आहे, तुम्ही काय तर दुसरंच खाल्लं असेल. तर ती बोलते, मी तुला काय वाटते मी खोटं बोलते का? मी काही दुसरं खाल्लेलं नाही, मी फक्त आणि फक्त तुझीच खिचडी खाल्ली आहे. काय टाकलं होतंस त्या खिचडीत सांग, मला का त्रास व्हायला लागला आहे सांग, अशी ती बोलत असते. पण इकडं सावलीला मात्र काहीच कळत नाही. ती बोलते, असं व्हायला नाही पाहिजे होतं, त्रास तर सगळ्याच लोकांना झाला असता, अशी ती विचार करत असते. तिकडे फक्त तिला हे आठवत असतं की माझ्या भेटीला जो पांडुरंग आला होता त्याने चमत्कार केला असेल का काय, असं ती विचार करत असते. तेवढ्यातच ऐश्वर्या येते. ऐश्वर्या बोलते, काय झाले तुला? तरी बोलते, हे बघ ना, आता ही म्हणते मी काय केलं नाही खिचडीमध्ये. तर ऐश्वर्या बोलते, तूच केलंस ना, तुझ्याच खिचडीमुळे त्रास व्हायला लागलाय तुला. तरी बोलते, हे बघा, होत असतं तर सगळ्याच लोकांना झालं असतं, ते तर सगळे म्हातारी माणसं आहेत. ती बोलते, हां तोच तर विचार करते नाही. मग सावली विचारते, म्हणजे? ती म्हणते, नाही, माझं असं म्हणणं आहे, ती एवढी म्हातारी लोक आहेत, वीक आहेत, मग त्यांना कसा त्रास झाला नाही, मीराला फक्त त्रास झाला. तेवढ्यात मात्र सावलीच्या डोक्यामध्ये विचार येतो, जेव्हा मी किचनमध्ये खिचडी करत होते तेव्हा ऐश्वर्या तिथे भटकत होते आणि मला तर असं वाटतं ऐश्वर्याने काहीतरी केलं असेल, असं मात्र तिच्या डोक्यामध्ये चमकून जातं. आणि ती विचार करते, ठीक आहे जाऊन दे, असं सोडून देते आणि ती खिचडीचं पातेलं घेऊन किचनमध्ये जाते. इकडे मीराला मात्र खूप त्रास होत असतो आणि ऐश्वर्या तर तिथून निघून गेली असते आणि तिला आठवत असतं कसा पांडुरंग माझ्या मदतीला आला. तो बोला, तू सावलीची जणू सावली आहेस ना, मग विठ्ठल तर तुझ्या मदतीला येणारच ना, असं बोललेलं तिला आठवतं. आणि ती किचनमधल्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर जाऊन नमस्कार करते आणि बोलते, हे विठ्ठला, खरंच तुझा चमत्कार हा, मी निस्वार्थीपणे सगळं करते आणि तू मला त्याचं फळ देतोस, असंच माझ्या पाठीमागे उभा राहा, माझ्या कुटुंबाचं संरक्षण कर, असं ती देवाला नमस्कार करून बोलत असते. आणि तिला आठवत असतं कसा पाठुरंग तिच्या मदतीला आलेला, कसा धावून आला, त्याने ह्या संकटातून मला बाहेर काढलं आणि ऐश्वर्याचा डाव उलटून टाकला, असं ती बोलत असते. आणि देवाला नमस्कार करून धन्यवाद मानत असते की तू एवढ्या मोठ्या संकटातून, लोकांना होणाऱ्या त्रासातून मला वाचवलं आहेस, असं देवाला नमस्कार मारून आभार मानत असते. आणि देवाकडे फक्त पाहत असते, खरंच देवाची करणी नाही, कसा ना मला साक्षात झाला, असं ती विचार करत असते. त्यानंतर किचनमध्ये अमृतान दोघी स्वयंपाक करत असतात. तर सावलीची बडबड चालू असते, आज वहिनी स्वयंपाक कमी आहे, आई आणि सारंग गेलेत ना मुंबईला निघण्यासाठी आणि मला खूप आनंद होत आहे, हे नवीन प्रोडक्ट लॉन्च करत आहेत, नवीन चालू केलं आहे त्यांनी, आणि आई रिटायर होऊनसुद्धा केवढी मदत करता ना, मला त्यांचंही कौतुक वाटतं. आणि त्याहीपेक्षा अहिल्या मावशी पण त्यांना मदत करणार आहे, त्यामुळे खूप छान होईल, असं ती बोलत असते. पण इकडं अमृताचं कसलेही लक्ष नसतं, ही काय बोलते ते समजत नाही. तर सावली विचारते, वहिनी काय झालं आहे, का शांत आहात तुम्ही, सांगा मला काय झालं आहे. तर ती बोलते, सावली तुला माहीत आहे ना, मुलाच्याकडचा होकार आला आहे, आमची पत्रिका जुळत आहे. तर ती बोलते, हो माहीत आहे मला, पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, तुमच्या मनामध्ये काय चालले ते मला सांगा, आणि तुम्हाला असं वाटतं ना माझ्याशी बोलल्यानंतर मन मोकळं होतं, मग बोला ना तुम्ही, काय आहे ते सांगा. तर ती बोलते, सावली मला हे लग्न करायचं नाही, खरंच मला यातून बाहेर पडायचं आहे. मग सावली बोलते, मग बोला ना तुम्ही, आईना सांगा. तर ती बोलते, मला आईंची खूप भीती वाटते, मी कसं त्यांना नकार देऊ. ती बोलते, हे बघा, तुम्ही मनाशी पक्क ठरवले ना, मग तुम्हाला तिलोत्तमा मॅडमना सांगावंच लागेल, तुमचं मन तुम्हाला व्यक्त करावंच लागेल, हा तुमचा निर्णय आहे आणि तुम्ही ठामपणे तो सांगितला पाहिजे. त्यानंतर अमृता बोलते, ठीक आहे, आज आई मुंबईवरून आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीन, असं ती सावलीला सांगते. सावली बोलते, काही काळजी करू नका, त्या तुमच्यावर एवढं प्रेम करतात, एवढा तुम्हाला सपोर्ट करतात, तिलोत्तम मॅडम तुम्हाला नक्कीच समजून घेतील आणि काही प्रॉब्लेम येणार नाही, अडचण येणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका, अशी ती अमृताला बोलत असते. फक्त तिला समजून सांगते आणि लक्षात आणून देते, हा निर्णय तुमचा आहे आणि तुम्हाला सामोरं जावे लागेल आणि तुम्हालाच तिलोत्तमा मॅडमला या लग्नासाठी नकार द्यावा लागेल, हे मात्र ती ठामपणे सांगत असते. कारण की काही जरी झालं तर शेवटी अमृतानेच नकार द्यायला हवा आहे, हे तिला समजतं. आणि ती बोलते, ठीक आहे सावली, तू म्हणतेस त्याप्रमाणे मी आईंशी बोलण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन, आणि मला खात्री आहे आई मला नक्की समजून घेतात, कारण की त्या फक्त आणि फक्त माझ्या भल्याचाच विचार करतात, त्यामुळे माझं ज्यात भलं आहे त्यामध्ये त्या मला सपोर्ट नक्कीच करतील, असा त्या दोघींचा विषय होतो. प्रेक्षक, हा तुम्हाला एपिसोड कसा वाटला, ह्यामधले इंटरेस्टिंग ट्विस्ट कसे वाटले
जसा मीराला त्रास झाला चोरून प्रसाद खाल्ल्यानंतर, जो साक्षात्कार झाला सावलीला पांडुरंगाचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहून कशा वाटल्या नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. हा एपिसोड इथेच संपतो.